पाण्या टाकी घाय पाषाण देवची झाला पाहे तयारी ती दृढ मन करी साधाया कारण सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी जन्माला आल्यानंतर परम ध्येय गाठण्याकरता त्याला मार्गदर्शन करतायत 3 दृष्टांताने त्याला कसं स्थिर राहिलं पाहिजे, कसं धीर राहिलं पाहिजे आणि कसं वीर राहिलं पाहिजे या दृष्टीने गोड असं चिंतन करतायत. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी परम पावन परमात्म्याच्या दरबारात आपल्या श्री क्षेत्र साबळा या गावात आज आपण जो चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्याच या साबळा गावातील काकडे परिवार या परिवारातील दत्तकुमार भाऊ तथा विलास भाऊ यांचे पितृचरण ज्यांना 5 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी देशभक्त रिटायर्ड मिलिटरीमन आदरणीय श्री आसुरबा चंद्रभानजी काकडे यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा सर्व परिवार, दोन्ही मुलं, त्यांच्या पत्नी, त्यांच्या दोन्ही मुली, जावाई वगैरे पूर्णच परिवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि यातील ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला सर्व काकडे परिवाराच्या माध्यमातून आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार गायनाचार्य आमचे दीपकजी महाराज मेढे यांच्या विशेष आग्रहातून तथा ते माझ्यापर्यंत सरळ नाही आले, ते व्हाया प्रकाश महाराज साठे या मार्गाने आले. त्यांना वाटलं बाबा माझ्या एकट्या हाताने येतात का नाही कोणास ठाऊक, पण प्रकाश महाराज साठे आदरणीय दीपक महाराज यांनी आग्रह धरला आणि त्यांच्या प्रेमापोटी आणि या परिवाराच्या आग्रहापोटी इथं येणं घडलं. इथे आल्यानंतर सर्व काकडे परिवाराचे आप्तइष्ट सगळे सोयरे, ग्रामस्थ मंडळी, गावातील तथा परिसरातील सर्व सन्माननीय टाळकरी मंडळी, महाराष्ट्रातील ख्यातनाम आवाज असणारी अनेक गायक मंडळी, त्यामध्ये आदरणीय बोराडे महाराज असतील, आदरणीय मिठे महाराज असतील तथा त्यांचे सर्व सहकारी, मृदंगाची साथ असणारे वारकरी संप्रदायाचं भूषण आदरणीय श्री अरुणजी महाराज कदम, आदरणीय गुरुजींची उपस्थिती या चिंतनात तेवढीच आनंदाची आणि सन्माननीय आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा टॉप 10 पकवाजाची यादी काढली तर अरुण महाराजांचं नाव घेतल्याशिवाय ती यादीच पूर्ण होत नाही. अशा वारकरी संप्रदायामध्ये आपल्या कलेतून आपल्या स्वभावातून त्यांनी प्राप्त केलेलं स्थान आहे. आदरणीय गुरुजींची या ठिकाणी या निमित्ताने भेट आहे. त्यांच्याविषयी सद्भाव तथा सर्वच श्रोत्यांच्या चरणी तुकोबाराच्या चरणात की सकळा चरणी जीव माझा हा भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज आपण चिंतनात तुकाराम महाराजांचा अभंग निवडलेला आहे की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याला परमार्थामध्ये सिद्धीपर्यंत जाण्याकरता मानवी जीवनाचं परम कारण परमात्मा प्राप्ती ती साधण्याकरता कसं दृढ व्हावं लागेल, कसं आपल्याला निष्ठुर व्हावं लागेल, कशी आपल्याला मनाची तयारी करावी लागेल, ही तयारी आपल्याला 3 पद्धतीने महाराजांनी समजावून सांगितलेली आहे. ऐका मंडळी, माणूस जन्माला आला ना तो रिकामा येतच नसतो, त्याच्यासोबत त्याच्या कर्तव्याचा बोजा त्याच्यावर असतो. कर्तव्य असतं त्याच्याबद्दल 2 प्रकारची कर्तव्य असतात. त्याचं एक वेष्टी कर्तव्य असतं आणि एक समष्टी कर्तव्य असतं. वेष्टी कर्तव्य म्हणजे माणूस म्हणून माणसाचं कर्तव्य आणि समष्टी कर्तव्यामध्ये मग तो त्याचा परिवार, तो त्याचा समाज, तो त्याचा देश, तो त्याचं विश्व या अंगानं जे कर्तव्य आहेत त्याला समष्टी कर्तव्य म्हणायचं. समष्टी कर्तव्याचा विचार मी कोण्या समाजात, मी कोण्या जातीत, मी कोण्या पंथात, मी कोण्या देशात, मी कोण्या गावात जन्माला आलो त्यानुसार आपल्या कर्तव्याचा निर्वाह करणं प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य असतं. तो सगळा विस्तार आपल्याला करणं शक्य नाही. माणसाचं काही कुटुंबियाच्या दृष्टीने सुद्धा कर्तव्याचा विचार असतो. मग त्याने कोण्या कुटुंबियाशी कसं वागायचं, मी जर पती असेल तर पत्नीशी कसं वागायचं, बाप असेल तर मुलाशी कसं वागायचं, माझे काय कर्तव्य आहेत, या कर्तव्याचा विचार आपल्याकडे आहे. पण सगळ्याच कर्तव्याचा विचार एवढ्या कमी मर्यादित वेळेत आपल्याला करणं शक्य नाही. फक्त मुलाचं बापाविषयी काय कर्तव्य असतं त्याचा थोडक्यात विचार आपण करू. मुलाचं बापाविषयी काय कर्तव्य असतं? मुलाचं बापाविषयी 2 प्रकारचं कर्तव्य असतं. एक असते सेवा आणि दुसरं असतं स्मरण. मुलाने बापाची सेवा केली पाहिजे, मुलाने बापाचं स्मरण ठेवलं पाहिजे.
सेवा कशी केली पाहिजे? विश्वमाऊली ज्ञानोबाराच्या अर्ध्या ओवी सांगायचं ठरलं तर ती सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. आपलं शरीर सुद्धा त्यांच्या सेवेत ओवाळायची वेळ आली तर ओळून टाकलं पाहिजे. याला कोणी आदर्श आहेत का? बापाच्या सेवेकरता कोणी काय केलं याच्या करता पुराणात कथा आहेत, इतिहासात कथा आहे, अनेक बोलू का वर्तमानात सुद्धा आहेत. सध्याच्या काळात सज्जन माणसाची कमतरता झालेली आहे, पण सज्जन अजून या जगात संपलेले नाही, ते ध्यानात ठेवा. म्हणजे संपले नाहीत, अजून सज्जन आहेत. मग इतिहासातल्या आणि पुराणातल्या कथा ह्या सांगण्यापेक्षा मी वर्तमानातली कथा सांगतो आणि तुमची फार जवळची परिचयाची म्हणून सांगतो. बापाच्या सेवेमध्ये शरीर वळून टाकायचं असतं म्हणजे काय असतं? ऐका ऐका मंडळी, पुराणातले निर्देश करून जातो. भीष्म तरुण होते, आई लहानपणीच स्वर्गात गेलेली होती. राजा शंतनू म्हणजे वडील आहेत, पत्नीच्या वियोगात अस्थिर असायचे, अमनस्क असायचे, फिरायचे. त्यांचं मत्स्यगंधेशी प्रेम जडलं, जिचं नाव सत्यवती. सत्यवतीशी विवाहाची मागणी केली, पण सत्यवतीचा बाप म्हणतो की माझी मुलगी मला राजमाता म्हणून बघायची, आणि तुला जर दिली तर माझ्या मुलीचा मुलगा कधी राजाच होणार नाही, माझी मुलगी राजमाता होणार नाही, कारण तुला पहिल्या बायकोपासून पोरगा आहे, नाही करणार मी. राजा शंतनू नाराज आहेत. जेव्हा भीष्माला कळालं की मी यांच्या सुखाच्या आडवा येतोय, तेव्हा भीष्मांनी म्हणजे जगातला पहिला मुलगा आहे बापाची सोयरी करायला जाणार. भीष्म गेले सत्यवती पित्याजवळ आणि सत्यवतीच्या बापाला सांगितलं, बाबा तुम्ही तुमची मुलगी माझ्या बापाला द्या, देऊन टाका. म्हणजे नाही 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 म्हणले, माझी मुलगी मला राजमाता बघायची. होईल ना, तुम्ही काळजी काय करता? हा भीष्म प्रतिज्ञा करतो की मी त्या सिंहासनावर कधीच बसणार नाही, हा त्या सिंहासकाचा फक्त रक्षक म्हणून सेवा करेल, हे मी प्रतिज्ञा करतो. पण म्हातार मोठं पाताळ यंत्री होतं. म्हातार म्हटलं, अरे तू दावा करणार नाही, पण भविष्यात तुझी मुलं झाली तर ते माझ्या नातवाला त्रास देतील. म्हणजे याला किती पिढ्याची काळजी बघा. हो, तुझी मुलं माझ्या नातवाला त्रास देतील म्हणे, जमणार नाही. भीष्माने लगेच प्रतिज्ञा केली, तुम्हाला ती जर शंका असेल तर मी आज प्रतिज्ञा करतो, आजीवन ब्रह्मचारी राहील. म्हणून भीष्माने राज्याचा त्याग केला, भीष्माने ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली. मंडळी, आपल्या जीवनातल्या त्या सुखाचं समर्पण एवढी सामान्य गोष्ट नाही, पण भीष्माने बापा करता केली. पुढे त्याच परंपरेमध्ये त्याच्या आधी पूर्ण नाही, आधी ययातीनं आपल्या बापा करता आपलं तारुण्य दिलं. पूर्ण मला वाटतं पूर्ण ययातीला दिलं, आपलं तारुण्य दिलं. कोणी बापा करता काय समर्पण केलं? पण मी मगाशी बोललो ना तुम्हाला की मी उदाहरण वर्तमानातलं सांगणार आहे. मला वाटतं तुमच्या भागाचे नसतील, आपले माजलगावचे आमदार, माजी आमदार RT आपले आमदार तिकडचे होते ते माजलगावचे का? तुम्हाला तेच होते? माजलगाव माझे आमदार RT. एकदा मी कीर्तनात एक ह्या ओवीवर बोलत होतो की बापाच्या सेवेमध्ये आपलं शरीर जरी वळून टाकायची वेळ आली तर टाकलं पाहिजे. योगायोगानं त्या कीर्तनाला आदरणीय आमदार जिजा होते. कीर्तन झाल्यानंतर त्यांनी जी घटना सांगितली त्या ऐकून मला जो आनंद झाला की याही काळात अशी मुलं आहेत ते तुम्हाला मांडतो. माहिती असेल तुम्हाला, जिजांचं लिव्हर डॅमेज झालं, लिव्हर. आणि जुन्या काळात असं होतं मंडळी की लिव्हर जर एखाद्याचं खराब झालं तर लिव्हर ट्रान्सफर करता येत होतं, पण मेलेल्या माणसाचं, आणि तो याच्या शरीराला सूट होणारं लिव्हर पाहिजे. 6 तासाच्या आत त्याची बॉडी हॉस्पिटलमध्ये आलेली पाहिजे आणि हे ऑपरेशन 24 तासाच्या आत झालं पाहिजे तर ते जमत होतं. महाराज, त्याचा खर्च होता. विलासराव देशमुख जेव्हा त्यांचं लिव्हर खराब झालं तर त्यांचं नाव वेटिंगला होतं, आणि त्याच्या आधी आमच्या मठाचे मठाधिपती होते मारुतीभाऊ साबळे, त्यांचं नाव वेटिंगला होतं विलासराव देशमुखाच्या आधी, सह्याद्रीला पुण्याला. महाराज, लिव्हर उपलब्ध झालं, यांचं वेटिंगवर आता कोण आहेत? विलासराव देशमुख. महाराज, त्यांचं लिव्हरच मिळेना, ते वारले. विलासराव देशमुख गतप्राण झाले आणि अर्ध्या तासानं लिव्हर अवेलेबल झालं. म्हणजे माणसाचं माप सरल्यानंतर सगळंच होतं, मनात भाग निराळा, आयुष्याचं माप
संपलं की ते भोगावं लागतं. चला, तेव्हा खर्च होता त्यांचं लिव्हर ट्रान्सफरचा 65 लाख रुपये. किती 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 म्हणलो मी? हजार नाही म्हणलो मी, लाख. कोटीच्या घरात होतं. आता त्याच्या मागे काय काय अडचणी असतात त्याचा विस्तार आता करत नाही. पण आता टेक्नॉलॉजी एवढी प्रगत आहे, जशी आपण किडनी डोनेट करू शकतो तसं लिव्हरही आपलं 50-60% डोनेट करू शकतो. आणि लिव्हर हा पानपुट्टीसारखा अवयव असल्यामुळे ते प्रत्यारोपित केला की तो स्वतःला विकसित करतो. पण आता पुण्यामध्ये सुद्धा ती टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे की आपलं लिव्हर देता येतं. आरटी जिजांचं लिव्हर खराब झालं, कोण लिव्हर देईल? महाराज जिजांना त्यांच्या पोरांनी लिव्हर दिले, ध्यानात ठेवा. मुलांनी लिव्हर दिलं. पुढे ऐकण्यासारखं आहे. जेव्हा ऑपरेशन दोघाचं झालं, जेव्हा पेशंट जवळ तो मुलगा आला म्हणजे जिजांजवळ, त्यांनी पोराच्या तोंडावर हात फिरवला, म्हणला वागा. आपला बीड जिल्ह्यातला शब्द आपला गावरान, वागा. उसनं फेडलंच म्हणे, तू मी एकदा तुला जन्म दिला आणि तू मला एकदा जन्म दिला. उसनं फेडलं. आता पोरगं काय म्हणलं ऐका, मला नाही पप्पा उसनं नाही फेडलं, मी तुम्हाला शरीराचा एक तुकडा दिलाय, तुम्ही अख्खं शरीर दिलं, उसनं कुठं फेडलं? मी तुम्हाला फक्त शरीराचा एक तुकडा दिलाय, तुम्ही मला अख्खं शरीर दिलंय. याला म्हणतात ती सेवेसी कीर शरीरे होऊन कीजे. बापाच्या सेवेत आपलं शरीर सुद्धा ओळून टाकायची वेळ आली तर टाकलं पाहिजे, हे ज्ञानोबराय म्हणतात. झाली सेवा. काय असतं? सेवेला मर्यादा आहेत, सेवेला मर्यादा आहेत. मला नाही वाटत दत्तभाऊला विलास भाऊला फार सेवा करावी लागली असेल. फोटोवरचं वय पाहतो, हा फोटो जुना आहे म्हणा त्यांचा, हा जुना आहे, तरी वय काय होतं बाबांचं जाताना? 67 वय होतं. चालत फिरत आजारी होत. असं का? बर. परिवाराने त्यांची सेवा केली, वादच नाही, आणि त्यांचं जाणं झालं. पण शरीर गेल्यानंतर सेवा करायला मर्यादा येतात. मग काय करायचं? आपल्या बापाचं स्मरण ठेवायचं. त्यांनी आपल्याला जन्म दिला, त्यांनी काय केलं? बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची
जीवनात जेवढं काही कमवतो ते कशा करता कमवतो म्हणले तुकाराम महाराज? लेकराची ओढी. माझ्या समोर बसलेले जेवढे बाप आहेत, काही नवीन असतील, काही जुने असतील, म्हणजे काहीचे मुलं लहान असतील, काहीचे तरुण असतील, पण या सगळ्या बापाची धाव कोणा करताय? लेकरा करताय. त्याला कोणा करता कमवायचे? मुलांकरता. बरं, बाप मुलांकरता कमवताना काय शब्द आहे तो संतांचे? बाप करी जोडी लेकराची ओढी, आपली करवंडी वाळवून. करवंडी म्हणजे आपल्या शरीराकडे सुद्धा लक्ष देत नाही. हो, त्यात एक सांगू का? सगळेच बाप आपल्या पोरांकरता काही ना काही प्रयत्न करत असतात, पण मिलिटरी मनचा संसार लय अवघड असतो, अति अवघड असतो. आई साहेब इथे आहेत. मिलिटरी मनच्या बायकोला काय काय किंमत मोजावी लागते आणि त्याला परिवारापासून कसं दूर राहावं लागतं. महाराज, या समाजाकरता, या देशाकरता त्याला परिवाराकरता निष्ठुर होऊन देशाकरता लढावं लागतं, जगावं लागतं. अवघड असतं. आपली करवंडी वाळवून. आणि एवढं करून बापानं जीवाचं रान करून कमवलेलं त्याचा मालक पोरगा किती दिवसात होतो? अरे एकाएकी. बाप गेला की बापाच्या नावावर कायद्यानंच त्याचं काय लागतं? नाव लागतं. एकाएकी केला मिराशीचा धनी, खडीये कडिये वाहुनी भार कांदी. मायनं पोटात वागवलं, बापानं कडावर आणि खांद्यावर वागवलं. हे बाप मुलाकरता करतो, एवढं समर्पण करतो. म्हणून बापच कसं असतं. एक माझ्या वडिलाचं सांगतो. माझे वडील म्हणजे 1 गुंठा सुद्धा जमीन नाही महाराज. किती 1 गुंठा सुद्धा जमीन नाही. अंगावरच्या कपड्यानं घराच्या बाहेर पडले. माझ्या आई वडिलांनी गरिबी पोटी 5 ते 6 महिने रस्त्याच्या कडेला झाडाखाली संसार केलाय. इतकी गरिबी, एवढी गरिबी. आम्ही 3 भावंड बहीण. त्यांच्या आशीर्वादाने त्यांचं एक स्वप्न होतं, लोकांच्या मजुऱ्या केल्या, 2 एकर का होईना पण आपल्या घरात 7-12 असावा, अशी त्यांची काय होती? फार इच्छा होती. लोकांच्या मजुऱ्यावर कुठं पाहुण्या रावण्यात गेलं की आपल्याकडे सगळ्यात आधी विचारतात, शेती किती? येतो का नांगराय? येतो? शेती विचारली जाते. वडिलांचं ध्येय, आई वडिलांचं आपल्याला शेती असावी. महाराज, आमचे भाऊ वगैरे सगळी मंडळी घरातली, एक वकील आहे, त्यांच्या आशीर्वादानं बरं आहे 15 एकर शेती घेतली. महाराज, त्यांचं वय 70च्या पुढे. एरवी त्यांना माऊलीच्या मंदिरात जाऊन यायला कंबर दुखायची, आता दिवसभर शेतात काम करतात. कारण मनाची इच्छा पूर्ण झाल्यावर मन माणसाला काय ताकद देतं त्याचं उदाहरण. त्याचं एक उदाहरण सांगतो. मंडळी मळ्यात राहतात. आपलं कार्यक्रमावर येणं कधी 10च्या आणि 12च्या आत नाही. कधी 1 लाख, कधी 2 लाख, कधी 3 लाख. ह्याच वर्षीची घटना आहे. सोयाबीन आलं होतं. सोयाबीन बाप लेकरा करता कशी काळजी वाहतो त्याचं उदाहरण आहे का? सोयाबीन आलं होतं. मी गेलो आखाड्यावर. मी आई वडिलाजवळच राहतो. आई वडील नाही माझ्याजवळ राहत, मी त्यांच्याजवळ राहतो. आपण एवढे मोठे आहेत का मायबापाला आपल्या जवळ ठेवायला? गेलो मी तर मी आईला आम्ही अक्का म्हणतो. मी अक्का, दादा नाही दिसत, तूच बघ म्हणली. आता अरे झालं काय? 17दा नाही म्हणते, ते ऐकत नाही. सोयाबीन मध्ये बाश टाकून झोपली. तेवढ्या रात्री मी बॅटरी घेतली आणि गेलो. म्हणलं दादा इथं काय झोपले? गारठा पाऊस कधी येईल त्याचा भरोसा नाही, आणि सोयाबीन मध्ये किती आयचं नसते, इथं काय झोपले? नाही म्हणे महाराज, काल डुकरं आले होते आणि खळभर रान त्यांनी हुंदडून टाकलं म्हणजे नुसतं, म्हणून मी तो झोपलो. म्हणलं दादा, तुम्ही जेवढ्या सोयाबीन करता झोपताय ना इथं, तुमच्या आशीर्वादाने तुमचा पोरगा एवढा आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट पैसा लोक माझ्या पायावर ठेवतात. हो म्हणलं तुम्ही चला इकडं, चला. मला सांगा, खळाभर रान खुंद म्हणजे उखरल्याने नुकसान होऊन किती सोयाबीनची होईल? 1 गोणी, अर्धा गोणी. बरं, सरकार माय बापाच्या उपकारानं आपल्याला त्याला रेटच काय? त्या सोयाबीनला किंमतच काय? पण तेवढ्या करता बाप माझा गारठ्यात सोयाबीन मध्ये झोपत होता. चला उठा,
घरी चला घरी चला. त्या दिवशी आले महाराज. पण त्यानंतर मी फोनवर विचारायचो कुठं आहेत आखाड्यावर. आणि रात्री जायचेच महाराज झोपायला. ह्याला म्हणतात लेकरा करता बाप काय किंमत मोठ. तर एवढी आपली काय केली आपल्या करता एवढं केलं. मग महाराज त्याचं आपण काय ठेवलं पाहिजे स्मरण. जिवंत तोपर्यंत सेवा, नंतर त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे त्या स्मरणापोटी 10वा असतो 13वा असतो वर्ष श्राद्ध असतं. आणि अशी मुलं थोडी असतात की वयात जाऊन 5-5 वर्ष झाली तरी बापाला विसरत नाहीत आणि कार्यक्रमाचं आयोजन करतात. इथं या विलास भाऊची दत्ताभाऊची स्तुती नाहीये, ही स्तुती नाहीये. पण आपण हा आदर्श घेतला पाहिजे, आदर्श घेतला पाहिजे की बापा करता काय. म्हणून सेवा आणि स्मरण हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याचा निर्वाह करण्याकरता काकडे परिवार तत्पर आहे. पण मंडळी, या कर्तव्याबरोबर माणसाचं अजून एक कर्तव्य आहे. हे झालं कौटुंबिक कर्तव्य. पण एक माणसाचं माणूस म्हणून कर्तव्य आहे. ते काय आहे? हो, मनुष्यपण तरी मनुष्यपण तरी साधी नारायण नाही तरी हीन पशु होणे. पशुपेक्षा ते हीन जीवन आहे. जर मनुष्य देह प्राप्त होऊन जर आम्ही साधना करत नसो तर कसं हीन आहे. नाथाची ओवी गोडे प्रसिद्ध ओवी आहे. पावन या मनुष्यपण जो न साधेची ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दप जाण पुच्छेविन 2 पायी. म्हणजे पशुपेक्षा हीन कसं आहे. निदान त्या गाढवाला 4 पाय शेपूट तरी आहे, ह्याला 2च पाय तर शेपूटही नाही. जर जन्माला येऊन परमात्मा प्राप्ती करत नसेल तर. पण मंडळी, परमात्मा प्राप्तीची बुद्धी एवढ्या सहजासहजी होत नाही माणसाला, होत नाही. इच्छा सगळ्यांची इच्छा म्हणजे देव म्हणून जरी नसलं तर मोकळं व्हायचंय का नाही या सगळ्या व्यापातून आपल्याला. याला उदाहरण मी कायम देत असतो. ए बाळा, कितव्या वर्गाला आहे तू? 7वीला. शाळा किती वाजता भरते तुझी? 12. सुटते किती वाजता? 5ला. 12 वाजता जेव्हा शाळा भरते तेव्हा शाळेचा टोल वाजतो का नाही? वाजला बघा टोल. किती वाजता वाजतो? कोण वाजवतो तो? चपराशी. त्याला पिऊन म्हणतात. इंग्रजीत पिऊन म्हणतात ना. चपराशाला इंग्रजीत शब्द काय? पिऊन. पिऊन नाही हो, पिऊन पिऊन. चपराशी किती वाजता टोल वाजवतो? 12 वाजता शाळा भरली. सुटते किती वाजता शाळा? 5. 5 वाजता टोल वाजवतो का? तोच वाजवतो का दुसरा कोणी असतो? 3 आहेत वय. बरं, चपराशीच न कोणता का व्हायला. म्हणजे 12 वाजता टोल कोण वाजवतो? 3 पैकी 1 चपराशी. आपण असं करू. आणि 5 वाजता कोण टोल वाजवतो? 3 पैकी 1 चपराशी. फक्त मला एक सांग, 12च्या टोलला आनंद होतो का 5च्या टोलचा आनंद होतो?
पाचच्या बघा पोरं धिंगाणा 12च्या टोलला करतात का पाचच्या कारण त्यांना माहिती पहिला टोल गुतवणार आहे आणि 5चा टोल मोकळं करणार आहे. जीवाला स्वातंत्र्य आवडतं. विठाला काव मावशो वाटतं का नाही लग्न झाल्या सासू मराव तुम्ही कबाला कबूल करा अथवा न करा वाटतं का नाही. आपल्यातलं बोलू का आपल्यातलं उत्तराधिकारी जाहीर केल्या त्याला वाटतं महाराज पाहिला मराव म्हणजे मी मोकळा. म्हणजे स्वातंत्र्य सगळ्यालाच आवडतं. स्वातंत्र्य आवडतं आणि स्वातंत्र्य देवप्राप्तीत आहे हे ध्यानात ठेवा. म्हणून आम्हाला त्या स्वातंत्र्याला आम्ही देव म्हणत नसू पण स्वातंत्र्य मोकळेपणा ही सगळ्याची अपेक्षा आहे. पण ऐकलं का त्याच्याकरता प्रवृत्ती सगळ्याची नाही. कष्टीत धीरा प्रत्येक आत्मानमैक्षत विरळा ऐसा कोणी मनुष्यानाम सहस्रेषु कष्टीत येत ती सिद्ध ये. एखादा प्रवृत्त होतो की त्याची इच्छा निर्माण होते की आपण देव मिळवावा. पण ऐकलं का मंडळी देव मिळवावा वाटतो पण जिथून निघायचंय तिथून निघणं होत नाही. भय वाटे पर न सुटे हा संसार. माणसाला संसार सुटत नाही. बरं संसार किती आनंदाचा आहे कोणालाही. आता आपण कायम कीर्तनकार प्रश्न विचारतात त्याचीच रिपीट करून मी तुम्हाला अडचणीत आणत नाही. तुम्ही कोणालाही विचारा श्रीमंताच्या संसाराला श्रीमंत संसाराला विचारा गरीब संसाराला विचारा सुशिक्षित अशिक्षित ज्याचा जुना आहे त्याला नव्याला फक्त विचारायचं नाही. कारण नवीन लग्न झालेलं ना संसार दुःखाचा वाटतच नाही. त्याचं कारण असं असतं मांजर उंदरावर एकाएकी झडप घालीत नाही. काय झालं दृष्टांत देतोय मी सिद्धांताकडे वळू नका तुम्ही लगेच. ती मांजर आधी उंदराचा अंदाज घेते. काय मांजरीला अंदाज यायला वर्ष लागत. काय मांजरीला 6 महिने. काय मांजरी अशा मोबाईलमुळे तरबेज झाल्या महाराज एका महिन्यातच अंदाज घेतात. आणि अशी त्या उंदरावर झडप घाली त्यात माईकडे जाऊ देत नाहीत बापाकडे जाऊ देत नाहीत. कोणाला कोण तुम्ही वेगळा अर्थ करू नका. उदाहरण आहे का म्हणजे उदाहरण आहे का कोणालाही विचार. ठाऊ कशी आहे संसार दुःखाचा सगळ्याला माहिती. सगळे कंटाळले सगळे वैतागले. कठीण आहे अति कठीण आहे अति कठीण आहे. कसे वैतागले मी पटवून देऊ का. ज्यांचं लग्न झाले त्यांनी हातवर करा बरं. बाबा दीपक महाराज एवढे ब्रह्मचारी भेटले कुठं तुम्हाला. एवढे ब्रह्मचारी सध्या आळंदीत नाहीत. महाराज तुमचं झालंय का नाव काय तुमचं गणेश महाराज ह्यांचे झालेत का लग्न सगळ्यांचे हात वर केले काही नाही. गणेश महाराज तुम्ही अजून रिकामीत म्हणून सांगतो तुम्हाला ह्यांचे लग्न झालेत का नाही पण हात वर केले का नाही. काय केले नाही हे लग्नाला एवढे वैतागले हातवर करायची वासनाच राहिली नाही. काय राहिली नाही अशी वासनाच होत नाही. तरुण पोरं असून लग्नाचं कोण राहिलं म्हणून हातबा कसं ताटवर करीत. म्हणून एकानं म्हटलंय लग्न हा शब्दच असा आहे ज्यांचं झालंय ते हँडसेट हँग होतात म्हणले आणि ज्यांचं व्हायचंय ते व्हायब्रेट मोडवर येतात. असं कंटाळे सगळ्याला वाटतं मोकळं व्हायचं पण हीच सुटत नाही. महाराजांचं प्रमाण आहे म्हणून विस्तार केला. भय वाटे पर न सुटे हा संसार. पण हे संसार सोडण्याकरता मात्र वीरता लागते. हो तुका म्हणे शूर झालो. महाराज शौर्य काय केलं तुम्ही. बाहेर आलो संसारात जिंकावा संसार.
संसार जिंकावा लागतो, संसाराच्या बाहेर पडावं लागतं, ते खरं शौर्य आहे. बघा संसार सोडायला कसा त्रास होतो, संसाराकडे माणूस कसा सहज जातो. ज्ञानोबारायांनी 2 ठिकाणी दृष्टांत दिले, एकच दिलाय पण कसा फिरवलाय पहा. लय गंमत आहे, 2 मिनिटं ऐका. जीव संसाराकडे म्हणजे विषयाकडे कसा जातो, ज्ञानोबारायांनी दिलेल्या 3 दृष्टांतातला एक दृष्टांत असा आहे. खाला धावे पाणी, उंचावर पडलेलं पाणी उताराकडे सहज जातं, काय ताण घ्यावा लागतो का? नाही. भ्रमर पुष्पाची एक घाणी, भुंगा फुलाच्या मकरंदाकडे न्यावा लागतो का? सहजच जातो, सहजच जातो. आणि 3रा दृष्टांत दिला, नाना सुटला सांजवणी वत्सुची पा. सायंकाळच्या वेळेला धार काढण्याकरता वासरू सोडलं, ते गायच्या काशेकडे सहज जातं का न्यावं लागतं? सहज जातं. बा ज्ञानोबाराय दृष्टांत देताना कोणतीच कसर ठेवत नाही. सकाळची धार नाही म्हणले ज्ञानोबाराय, संध्याकाळची धार म्हणली. ह्याच्यात काय फरक आहे सकाळच्या धारीत आणि संध्याकाळच्या धारीत? सकाळच्या धारीत असे रात्रभर माय दिसती तरी त्या वासराला, पण दिवसभर त्या वासराला माय दिसत नाही, त्याला उत्कंठा लागलेली असते. आणि मग ते वासरू दोरीला बांधलेलं घरी, माय डोंगरावर गेलेली. संध्याकाळच्या वेळेला जशी लेकराला या वासराला आईची ओढ, तशी त्या गाईला सुद्धा कोणाची ओढ असते? वासराची. ती लगबगीने येते, पण आल्याबरोबर तिला लेकराकडे जायला परवानगी आहे का? नाही. ते बांधलेलं असतं वासरू, आणि गाय इकडं बांधलेली जाते. ते वासरू त्या मेखीच्या भोवती, मेख शब्द आहे ना, मेखीच्या भोवती फिरत राहतं, गराडे मारतं. एक काही हे बिरडे पिटेल आणि काही तो स्वामी भेटेल, काही हे बिरडे पिटेल, अशी त्याला उत्कंठा लागते. पण आलेला शेतकरी आधी गायला बांधितो. शेतकरी आधी काय करतो? बांधतो. ती गाय हंबरडा फोडते, लेकरू शेपूट वर करतं, पण बांधलेला असल्यामुळे दोघांना जवळ येता येत नाही. हा शेतकरी येतो, हातपाय धुतो. घरात जर वजन असलं तर म्हणतो 2 कप चहा ठेव, नाही तर हात ठेवून तिला कब्बर देतो. ज्याच्या त्याच्या घरचं वातावरण ज्याला त्याला माहिती. चहा पितो आणि गाय सोडायच्या आधी गाय छाप काढितो. गाय सोडायच्या आधी काय काढितो? गाय छाप काढितो, निवांत मळतो, ती चरवी घेतो आणि कुठं जातो? वासराकडे जातो. वासराची उत्कंठा अधिकच वाढते, अधिकच वाढते. आणि मग ते वासराचं बिरड सोडू सुद्धा देत नाही. त्यात ते दुस असावं, दुस. तुमच्याकडे शब्द आहे दुस? ज्याला 2 दात झाले ते काय असतं? दुस. ते दुस असावं. महाराज ते वासरू सोडलं, ते काही केल्या गायकडे जात नाही, ह्याला ओढीत न्यावं लागत. नाही मग नाही, तुमच्या डोक्यात जर्सीचा असेल म्हणून मुद्दा मी हे शब्द टाकला. ते जर्सीचा अंतुल्या ओढीत न्यावं लागत. तिकडे तसंच म्हणतात महाराज. बारामती भागात गेले ना, त्यांना काय झालं तुम्ही अंतुल्या झाला, कशामुळे म्हणतात मला काही त्यातलं माहित नाही, तेव्हा शपथ माहित नाही असं म्हणतात. तर ते वासरू असं सोडलं, शेपूट वळ करत 1000 जरी गाय बांधलेल्या असल्या मायकडे जात. नागा ताण याच्यानी लागता झटे, तेवी अधिकची पाना फुटे. तिला पाना फुटतो. कोणाला? गाईला. जसा गाईला पाना फुटतो तसा शेतकऱ्याच्या स्वार्थालाही पाना फुटतो. आणि म्हणतात आता वासरू आखडा शब्द आहे तुमच्याकडे, आखडायचं. आणि मग ते काय करतं शेतकरी? त्या वासरा म्हणतात बाळो बस झाला आता, चल जाग्यावर. मग ते मुंडका काढ, थँक्यू अंकल. असं करतं का? काय करावं लागत? त्याला ओढावं लागत. दृष्टांत झाला ना, ऐका ज्ञानोबारांनी कसा फिरवला. नाना सुटला सांजवणी वत्सूची पा. जीव विषयाकडे कसा जातो संसाराकडे, जसं वासरू गायीकडे जातं म्हणे तसं. आता विषयापासून चित्त काढायला कसा त्रास होतो, कसा दृष्टांत फिरवला पहा. तिथं 5 दृष्टांत आहे. सारसाही विघडता होय ओहाहुनी वत्स काढिता, का भनंबो दवडिता भानियावरुनी, तैसे विषय माते पुढणी बालक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मिना, तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साध. ते वासरू ओढून काढावं लागतं. मला सांगा, नेण्याकरता ताकद आहे का ओढण्याकरता ताकद आहे?
ओढण्याकरता ताकद आहे. संसारात पडायला ताकद लागत नाही, संसाराच्या बाहेर पडायला ताकद लागते. मंडळी ध्यानात ठेवा, ह्याला वीरता म्हणतात. वीरता केली एखाद्याने वीरता, सोडलं घरदार, आला परमार्थात. परमार्थात आल्यानंतर स्थिरता लागते. संसार सोडायला वीरता आणि परमार्थात कोणत्या गोष्टीची स्थिरता. अरुण महाराजाचा पाकवास पाहिला, त्यांनी मुखडा वाजलेला पाहिला, त्यांचे रेले तोडे पाहिले की पोरांना वाटतं असंच बनायचं, असंच बनायचं आपल्याला. आणि मग ते संस्थेवर जातात आणि म्हणतात बाबा मला पाकवास शिकायचं. आणि बस मग हे चालू करतात, धा ता धा आणि ता शिकवला जातो. हा मधात गय पण सध्या धान तावर थांबतो. धा ता धा शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव जसा सगळ्या सृष्टीचा निर्माता आहे तसा पक्वाच कलेचा निर्माता धा आणि ता आहे. हा धाता आहे, तो शिकवला जातो. आणि मग त्याला सांगितलं जातं ते धा वाजित ग वाजित, पण ते त्याला बरेच दिवस हेच मेळ लागत नाही. ग धुमाकडून वाजवायचा का पुढीकडून वाजवायचा, त्याला काय लागत नाही, त्याचा मिळत लागत नाही. एखादा टिकला तो टिकला, त्यात गुरु असावा सुभाष गुरुजी सारखा. महाराज हातात जे पडल ते आणि पोराला जिथं लागल तिथं तोडूनच काढायचे, जरा जरी चुकलं तरी. हो, आताच्या पोराला थोडं म्हटलं तर पोरं काय करतील याचा भरोसा नाही. गुरुला जेल दाखवाय बसली, विठ्ठला विठ्ठल अवघड. पण तिथं टिकावं लागतं, परमार्थ स्थिरता लागते. हो, गाणं शिकायला बी आल्यावर ना, ते खरं तर संगीत शिकवताना मिठे महाराज सरगम शिकवले जातात. आणि सरगम किती महत्वाचे असतात आवाजाच्या तयारी करता. पण पोराला वाटतं आपल्याला राग झाली पाहिजे, करबड चालत नाही. इथं स्थैर्य पाहिजे. मंडळी आज या व्यासपीठावर आम्ही उभे आहोत. आज ह्या व्यासपीठावर ही मंडळी उभी आहेत. पकवाजाच्या व्यासपीठावर अरुण महाराज आहेत. हे एका दिवसाच्या प्रवासाने उभी नाहीत. याच्या पाठीमागे हो, मी 99 साली घरदार सोडून आळंदीत गेलोय. 25 वर्ष झालं मी ह्याच्यात. त्याच्या पाठीमागचं काय असतं स्थैर्य. परमार्थ स्थिर राहावं लागतं. आधी वीरता दाखवावी लागते, विषय काढण्यात, विषयातून मन निघायला. परमार्थ स्थिर राहावं लागतं. स्थिर राहण्याकरता अडचणी येतात महाराज फार. बघा तुम्ही ज्ञानोबाच्या सोहळ्यात असे हौसानं जातात माणसं. ज्ञानोबाच्या सोहळ्यात असे आळंदीत त्यांना झोपा म्हणलं तरी झोपत नाहीत. इकडे जाऊन सिद्ध बेटात जाऊन येऊ, ती चालवलेली भीत पाहू, भाजलेले मांडे पाहू, जलाराम मंदिराकडे जाऊ, इकडे आमचा पाहुणा राहतो त्याला भेटायला जाऊ. महाराज आज तर काळेवाडीला आणि पाहुण्याला भेटायला जातो विश्रांत वाडाला. प्रस्थान आल्यावर गर्दीत पुन्हा दुसऱ्या दिवशी ज्ञानोबाच्या सोहळ्यात पुण्यापर्यंत नाचतच जात. तिथे गेल्या पाय कनारतेत, पण एक मुक्काम जास्त असल्यामुळं काय वाटत नाही. दुसऱ्या दिवशी सासवडचा घाट असतो, पुढच्या टप्प्याला घाटावर चढत, पण तिथेही विसावा काय वाटत नाही. पुढचा विसावा असतो जेजुरी, 17 किलोमीटर लगेच येतं. ते पहिली ओळ होती न होती तर बोरावके मळा, गवळणी होतात न होता तर यमाई शिवरी, आणि हरिपाठ होतो न होतं तर साकुर्डे फाटा, वाराचे 2 अभंग होईपर्यंत जेजुरी. काहीच वाटत नाही. तिसऱ्या पुढचा विसावा असतो वाल्याला. वाल्याला दिंडी तर दुपारी 1ला जाऊन पोहोचते, काय वाटत नाही. तिथून पुढचा विसावा असतो लोणंदला. लोणंदला 1.5 दिवस नाही तर 2.5 दिवस मुक्काम, काय वाटत नाही. पण जेव्हा लोणंदहून दिंडी निघती दुपारी 1 वाजता, ऊन असतं तोंडाव. ऊन कुठं असतं? तोंडाव. आणि विसावा असल्यामुळे दिंडी मालकानं चक्का गुलाबजाम केलेले असतात आणि पंक्तीचे असल्यामुळे रेटून खाल्लेले असतात. माणसाला फुकटचे पिठले ढिले पडत नाहीत महाराज. वारीत माझ्यासमोर एकानं एवढा शब्दांना खाल्ला, ठसका लागला तर नाकातून शब्दांना बाहेर आला. काय सांगायचं. आणि ते बी कोटिंग होऊन बाहेर आला. असो टचून खाल्लं त्याने. आणि दुपारी 1 वाजता असं उन्हावर तोंडावर ऊन येतं. आणि जेजुरी आपलं लोणंद पासून तरडगाव पर्यंत विसावाच नाही.
उभ्याला उभा. तरडगावला जात, पालामध्ये वळकटी टाकीत, पाय पसरीत. रामभाऊ मी जातो राव गावाकडं, आपल्याला नाही झेपायचं, येतो पुढं मी निघून. म्हणून पहा तुम्ही, पुण्यापर्यंत पालामध्ये अत्तराचा वास, पुण्यापासून तर लोणंद पर्यंत बिस्किटाचा वास. हे पुण्यात गोळा केलेली, पुण्यात गोळा केलेली बिस्किटाचा वास. आणि तरड पासून पालामध्ये झेंडू बाम याचा वास. आणि माणूस मागे येत, परमार्थ स्थिर होत नाही. पण मंडळी, जशी वीरता लागते तशी स्थिरता लागते. ती स्थिरता किती लागते? परमार्थाचं फळ मिळेपर्यंत लागते. पण परमार्थाचं फळ सहजासहजी मिळत नाही, त्याला वाट पाहावी लागते. वाट पाहे बाई प्रसादाची वाट पाहावी. कोणतेही क्षेत्र असो, फळ याची वाटच बघावी लागते. 4 माकडं राजस्थानातले, कुठलचे? राजस्थानातले माकडं महाराष्ट्रात आले. आणि महाराष्ट्रात सुद्धा कोकणात गेले, देवगड तालुक्यात, देवगड जिल्ह्यात गेले. नेमके दिवस उन्हाळ्याचे होते. अरे पाहुणे आले, लांबचे पाहुणे आले. म्हणून त्या कोकणातल्या माकडांनी पाहुणचार केला. कोणाला? राजस्थान मधल्या माकडांना. कशाचा? हापूस आंब्याचा. हा घ्या पाहुणे, हा केसर, हा दशेरी, हा पायरी, हा हापूस. त्या हापूस आंबा खाल्ला. त्या राजस्थानच्या माकडांना लय आवडला ना. होय म्हणला, लयच भारी फळे राव हे. कशाला येतं म्हणे? हे बी आहे म्हणे, याच कोय, हे रुजवलं की येत. बर, त्याने 10-5 कोई घेतल्या संग. कोणी? कुठल्या? पण राजस्थान मधल्या. आणि त्या माकडाने कोई नेली. एकानं खड्डा खोदला. कोणी? ते माकडाच सांगतो ना. एकानं त्याच्यावर माती टाकली, एकानं पाणी आणून टाकलं, एकानं त्याला थोडासा खत घातला. आणि 4ही माकडं त्या खड्ड्याच्या भोवती बसले. एक तास बसले, 2 तास बसले, 3 तास बसले. बसायचा कंटाळा आला. हे त्याला म्हणतो, ओय कुठरोक आला बघ ना. मला आला असं केस पुसतो. अरे बघ मला उकरून. एका थोडं उकरून पाहिलं, मग नाही आला अजून. दुसऱ्याने माकड शेवटी ते कोय काढली. अरे कोयत आला असेल म्हणलं. आणि कोई फोडल्या, त्याचा आंबा निघालाच नाही. बी गेलं आणि आंबाही गेला. अशा बऱ्याच माकडांना दमत निघत नाही. त्यांना वाटतं विमान घातलं की, आपलं माळ घातली की दारात विमानच आलं पाहिजे. अरे एवढ्या लवकर असतं का ते? कीर्तनात गेलं की समाधीच लागली पाहिजे. एवढं सोपं नसतं ते. त्याला किंमत मोजावी लागते, स्थिर राहावं लागतं. मंडळी चला, मला दृष्टांताकडे यायचंय, अभंगाकडे वळायचंय. महाराज, माणसाला परमार्थात दृढ राहावं लागतं. एकदम फळ येत नाही कोण्या क्षेत्रात. वाट पाहावी लागते, दृढ लावावं लागतं. तुकाराम महाराजाच्या लक्षात आलं, लोक परमार्थात येत नाही असं नाही, परमार्थात टिकत नाही.
माझ्या वर्गातलं सांगतो तुम्हाला. मी आळंदीला 2000 साली संस्थेत प्रवेश केला अरुण महाराज. तर पहिल्या वर्षाला 60 पोरं होतो आम्ही. किती? 60. चौथ्या वर्षापर्यंत 35 राहिलो. आणि सध्या महाराष्ट्रात 4-5 जण आम्ही प्रसिद्ध आहेत. म्हणजे मी नाही त्याच्यात म्हणा, पण बाकीचे आहेत आमचे 4-5 बंधू. तात्पर्य सगळ्याला ते साधत नाही, सगळे तिथं टिकत नाहीत, टिकावं लागतं. त्यासाठी महाराज म्हणले तयारीती दृढ मन करी साधा या कारण. तुला मानवी जीवनाचं कारण साध्य करायचंय ना, तुला दृढ व्हावं लागेल, दृढ व्हावं लागेल. वीरते करता दृढ व्हावं लागेल, स्थिरते करता दृढ व्हावं लागेल, आणि धीरते करता दृढ व्हावं लागेल. तुला धैर्याची गरज आहे, तुला शौर्याची गरज आहे, आणि तुला स्थैर्याची गरज आहे. इथं राहताना प्रतिबंध अनेक येतील, पण तुला डोळ्यासमोर काही व्यक्ती आदर्श ठेवाव्या लागतील. परमार्थात जाण्याकरता तयारीती त्या रीतीनं आपलं मन दृढ कर तरी साधाया कारण. पण तयारीती म्हणजे कोण्या रीती? महाराजानं 3 दृष्टांत दिले. एक दिला सतीचा, एक दिला शुराचा, आणि एक दिला दगडाचा, मूर्तिकाराचा. सगळ्यात आधी पहिला दृष्टांत मूर्तिकाराचा देऊन महाराज आपल्याला सांगतात, दिला महाराजांनी. दगड असतो, दगड दगड त्याला एकाकी देव पण येतं नाही, एकाकी देव पण येत. त्याला टाकीचे घाव सहन करावे लागतात, तेव्हा त्याला देव पण येत, फुकट येत नाही. पण परमार्थात असो, संसारात असो, कोण्याही कार्यात असो, एकाएकी मोठे पण येत नाही, त्याला टाकीचे घाव सहन करावे लागतात. बघा त्या दगडाचं, आज तो कोण्या तरी खदानीतला दगड, पण धीर धरला तर देवाच्या सिंहासनावर बसतो, आणि धीर जर नाही धरला तर पायरी होतो, आणि तिथंही टिकला नाही तर काय करतो? मला शब्द फक्त प्रमाण सांगतो मी. पाषाण देव पाषाण पायरी, पाषाण देव पाषाण पायरी. ते पायरीलाही दगडच आहे, आणि मूर्तीचा सुद्धा काय आहे? दगड आहे. पण एकाची पूजा आहे, आणि एका लोक तुडून जातात, तुडून जातात. ते पायरीचा दगड मूर्तीच्या दगडाला म्हणला, अय दगड्या, काय म्हणतो रे धोंड्या? कोणाकोणा संवाद चालू आहे? पायरीच्या दगडाचा आणि मूर्तीच्या दगडाचा. काय राव म्हणले, कोणाचे दिवस कवा येते ना काय येते सांगताच येत नाही. काय रे, कॉम्पोटर दुखायले म्हणले तो.
बघणारे म्हणे लोक बुटा सगट माझ्या डोक्यावर पाय ठेवायला लागले. हा, आणि तू दूध काय दही काय तू पण काय मजा राहतोय. कसं जमलं रे तुला ते? तुला अरे उगाच नाही जमलं. एका खदानीत होतो, आता लक्ष देऊन ऐका, खदानीत होतो, सगळ्यात आधी कुटुंबाचा त्याग केला म्हणजे खदान सोडली. त्या दगड्याला सगळ्यात आधी काय करावं लागत? आपले सोडावे लागतात. सोडला. आल्याबरोबर त्या पाथरवटाचा माणूस हो माझ्या छाताडावर बसून मला मारित होता. पाथरवटा बघा तुम्ही, ते बाजूला बसून फोडीत नाही, ते दगडापासून दगडाला फोडीत. त्यानं आधी घन घातली, माझी सुक्ती घातली, नंतर घन घातले, नंतर हातोडा, आणि मला आकारात आणलं. आणि पुन्हा नुसतं नाही रे, हातोड्याचा टोला नाही, अशी छन्नी घेतली. छन्नी घेऊन पुन्हा मला तिने शेवटीलं. त्याच्यानंतर टाक घेतली, टाकी म्हणजे ते बारीक टोकाची. आधी काय म्हणलं, छन्नी असते ती चप्पट असते 1 इंच 1.5 इंचाची, पण टाकी म्हणजे निव्वळ टोकदार असते. ते घेऊन बारीक बारीक ठोकत होता. किती ठोकत होता? 7 महिने रोज 18 तास. काय काय 6 महिने 7 महिने रोज 18 तास त्याला ठोकीत होता. तेव्हा कुठं अयोध्येच्या मंदिराच्या सिंहासनावर बसण्याचा मान भेटला. एवढं सहन केलं म्हणून मी आज येते. हो राव, आमचं तेच चुकलं, सहन नाही केलं आम्ही. आता एक दगड तर एवढ्या लांब होता, त्याला बोलायला सुद्धा अवसान आलं नाही कोणाला. पायरीच्या दगडाला प्रमाण दे, तुम्हाला अर्थ सांगू विचारू नका. आणि तुम्ही म्हणले सांगा तर मी सांगन बी. तुका म्हणे टाकी घाय देव पण आणि भंगलिया जन कुलापुशी. ह्या गलीला कळाला, आता ह्या गलीला कळाला का नाही काय? ते म्हणे त्या दगडानं टाकीचा घाव सहन केला म्हणून ठीक आहे, आणि ज्यानं सहन केला नाही ते फुटलं. तर ज्या भागात पाणी नाही तिथं लोकांनी टिंब टिंब पुसायला नेलं. ते आमच्याकडे आम्ही लहानपणी म्हणायचो, झेंडू बाम हाकायला गेला. पाणी भेटलं नाही म्हणून दगडानं केलं काम. विठाला विठाला. सहन करावं लागत, सहन केल्याशिवाय नाही. आज आमच्या गळ्यामध्ये एवढे मोठे मोठे हार पडतात, फुकट नाही पडत. याच्या करता काय मूल्य? परमार्थ एक सांगू का तुम्हाला, माणूस चांगल्या कामाला निघाला की त्याला पहिली टाकी पडते. टाकीच म्हणतो आता, टाकी पडते. त्या टाकीचं नाव आहे लोकनिंदा. सगळ्यात आधी समाज विरोध करतो. तुम्हाला काय वाटतं, परमार्थ करणाऱ्याला बाहेरचे सोडा घरचे तर करू देतात? मी माझा अनुभव सांगतो महाराज. मी अशा परिवारातला आहे, लोक म्हणतात आमच्या 7 पिढ्यात माळ आहे. मी सांग, आमच्या 7 पिढ्यात कोणीच माळकरी नाही. पट्टे मी हे पाहिला, 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही. मी पण 8वी पर्यंत भरपूर गुळ खाल्लेला आहे. असं काय बघायला काय माझ्याकडे तुम्ही? असे म्हणजे घरात कोणी पारमार्थिक नव्हतं. यात नवल नाही अरुण महाराज. माधवशास्त्री सोट माहित असते तुम्हाला, मुकुंदराज संस्थांची. मी 10वी ला होतो आणि त्यांचं कीर्तन आमच्या गावात होतं. तर माझ्या वडिलांनी मला एवढं मारलं, मला 3 दिवस चालता येत नव्हतं. आणि कारण काय? कीर्तनाला गेलो म्हणून. कुठं? कीर्तनाला गेलो म्हणून 3 दिवस चालता येत नव्हतं, एवढं मारलं होतं वडिलांनी. आणि एकदा आमच्या आश्रमात हरिपाठाला गेलो तर आमच्या वडिलांनी शेगडीतली वायर काढली, ती उलटण्याला गुंडाळली आणि करंट काढलं, उलटण्यात घातलं आणि ते पुढे ठेवून त्याच्या कोंबडा डोळ्यात रक्त येईपर्यंत धरावा लावलं. खाली सरळ की करंट लागायची, काय यायची भीती लागायची. एवढा विरोध घरून सहन करावा लागला. पाहुणे रावणे तर विचारूच नका. जेव्हा मी आळंदीला आलो, शिक्षण आपलं भरपूर, 10वी 3दा नापास झालेलो, म्हणून मला लावलं डॉक्टरच्या हाताखाली कामाला, 300 रुपये महिना. आणि ते सोडून मी गेलो आळंदीला. तर आमच्या पाहुण्यातली एक पाहुणी भेटली एकदा.
आमच्या आईला. म्हणजे साळूबाई कुठं पाटील उम्याला म्हणजे गेला मग आळंदीला. आता काय करा काय बाई, एखाद्या कपड्याच्या दुकानावर ठेवलं असतं तर 100-500 काही कोणी दिले असते. तिकडं काय मिळतं तिला इकडचं काय माहित नव्हतं बघा. इकडं काय मिळतं हे तिला काही माहीत नव्हतं. हो, पण महाराज आमच्या आईचा अपमान व्हायचा, आमचा अपमान व्हायचा, पण टिकून राहिलो, इकडं टिकून राहिलो. जी बोलत होती ना बाई तिचा पोरगा जे जे, जी बोलत होती तिचा पोरगा जे जे, आणि मी महाराज आहे पण मी त्याला जड आहे. नाही, माझ्याकडे बघून अंदाज घेऊ नका, सगळ्याच अंगाने जड आहे मी. तुम्ही माझ्याकडे बघून काय अंदाज घेता तुम्ही? सगळ्याच अंगाने मी त्याला काय जड आहे. एकदा आमच्या फॅमिली ग्रुपमध्ये त्याचा कुठेतरी सत्कार झाला आणि एका हाराचा फोटो त्याने त्याचा अपलोड केला. असं आहे का? मी भले एवढाले हाराचे 5-50 फोटो एकदाच टाकले. असं विनोदाचा भाग सोडा, टिकावं लागतं. जसा तो दगड टाकीचा घाव सहन करतो तेव्हा त्याला देवत्व येतं, तसं परमार्थामध्ये माणसानं कोणत्याही ध्येयामध्ये, परमार्थच काय, तुमचं क्षेत्र राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये तसं दृढ व्हावं लागतं. मरेपर्यंत लोकांचा विरोध सहन करावा लागतो. कया रीती दृढ मन करी साधाया कारण, कया रीती, ज्याप्रमाणे टाकीचा घाव सहन करून पाषाण देवचे झाला पाहिजे, तोच पाषाण देव बनतो टाकीचा घाव सहन केल्याने. तयारीती लोकाला वाटलं, तुकोबारायला वाटलं एका दृष्टांतानं कळणार नाही. तयारीती म्हणजे कोणी रीती, दृष्टांत दिला अभंगाच्या 3ऱ्या चरणात. बाणशास्त्र साहोनी गोळी, शुरा ठाव उंच स्थळी. जसं टाकीचा घाव सहन करून दगड पाषाणच देव होतो, तसं शुराचं पण आहे. शुराच्या बाबतीत असे आपल्याकडे शास्त्र, जित्वा वा भोक्षसे महिम, हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम, जित्वा वा भोक्षसे महिम. शूर जर रणांगणामध्ये मेला तर त्याला स्वर्ग आहे, आणि तो जर जिंकला, जगला, त्याला पृथ्वीचं राज्य आहे. जित्वा भोक्षसे महिम आणि हतोवा प्राप्स्यसे स्वर्गम. स्वर्गाला प्राप्त होतं तिथं मेला तर. म्हणून मिलिटरी मधला वेगळा परमार्थ करायची गरज नाही. त्याने देशाची सेवा केली, हा त्याचा परमार्थ आहे. हाच त्याचा काय आहे? परमार्थ आहे. महाराज मग हे फळ पाहून माणसाला वाटतं चला शूर हो, पण शूर होणं सोपं नसतं. 2 गोष्टी असतात मंडळी, 2 गोष्टी. शूरत्व हे रक्तात असावं लागतं. बऱ्याच वेळेला
ते काय झालं, उदाहरण सांगतो तुम्हाला. आमचे एक अ ब क महाराज आहेत, त्यानं पिस्तूलचं लायसन आणलं. काय आणलं? पिस्तूलचं लायसन आणलं, पिस्तूल मिळवलं, मला दाखवलं आणि महाराज तुम्ही पण घ्या, तुम्ही पण घ्या. म्हणजे कशाला? आपल्या रातचं आजचं फिरावं लागत असावं म्हणे आपल्याजवळ. मी त्यांना एकच वाक्य वापरलं, ते तुम्हाला वापरून बघतो, बघा कळतं का. महाराज चाकून पोट फाडता येतं, हे चाकूची करामत आहे, पण पोट फाडण्याजोग ताकद, त्या ताकदीनं खूपसं बी लागत, तेवढं धैर्य बी लागत. नुसती बंदूक जवळ असून चालत नाही, ती झाडण्याची काय पाहिजे, ती ताकद लागते. बर ते महाराज बंदुकीचं बटन दाबलं की गोळी उडती, हो त्याला काय ताकद लागते. तसं नाही महाराज. मी म्हणलं महाराज आपल्याला मुंगीवर पाय पडला तर दिवसभर करमत नाही, गाडी खाली कुत्रं मेलं तर महिना महिना आपल्याला झोपी येत नाहीत, आपण माणसाला गोळ्या घालू असं तुम्हाला वाटत? शूरता लागते माणसाच्या अंगामध्ये, शौर्य लागत. तुकोबरायचा अभंग एक म्हणला, का तू रणांगणात गेला होता सगळ्यासोबत, पण आता वाईट वाटून घेऊ नका बरं. कोणता तरी एक देश, त्या देशात परसैन्य आलं, पैरसैन्य आलं. आल्याबरोबर हा प्रधान म्हणला, राजे त्यांचं सैन्य लय मोठ्या किमतीने, फार मोठ्या संख्येने, फार मोठ्या संख्येने. मग आपलं सैन्य कमी पडतं, म्हणे काय करायचं. ते म्हणे जेवढे शब्द वापरू का तू, जेवढे इजडे असतील त्यांना सैन्य काय नका का लढणार, पण दिसते तरी माणसं भरपूर आहेत म्हणून. मग ते टिंब टिंब काय केले, भरती केले. त्यांना बंदुकीच उचलता येणार. त्यांनी बंदुकी कशा गेला, बाया सरपण घेऊन जातात तशा बंदुकी घेतल्या. त्याने काय केलं, बंदुकी डोक्यावर घेतल्या. मग त्यांना चिलखत चढवलं अंगावर. चिलखत संरक्षणासाठी असतं का कशासाठी असतं? इथं असतं, कारण आपले मुख्य पार्ट कुठे आहेत, इथं आहेत. शिरपेच असतो का, मुख्य पार्ट इथं आहेत. इथं गोळी लागली, इथं गोळी लागली तर माणूस जगू शकतो, आहे ना, जगू शकतो. पण लागू नये म्हणून त्यांना ते घातली, सैन्यातली ते घातली. बरं घोडा कशासाठी असतो, पळण्यासाठी असतो. घोडा दिला, बैसविले मजे येणे अश्वावरी. ते म्हणला, अहो काय सांगावं तुम्ही आम्हाला. मग युद्ध झालं, जिंकला तो देश, जिंकला. मग त्याच्यानंतर कोणी काय कारिगिरी केली याच्याकरता तो आढावा बैठक असते. मग त्याचं विशेष काम ज्यांनी केलं त्याला विशेष पुरस्कार आपल्याकडे, परमवीर चक्र, अनेक अर्जुन चक्र असे आपल्याकडे काय आहेत, तसे चक्र दिले जातात. त्याची चर्चा चालू झाली. मग एकाला मिळालं, ते म्हणले, अहो मला बी भेटला असतो, पण याने मला घोडा दिला पळाय, नाहीतर म्या असं चिंगाड जाऊन तर नड फोडला. अहो मी एका दिवसात त्याला मारलं असतं, पण त्या तलवारी घेऊन पळणं मला जड झालं. तलवारीमुळे जमलं नाही. अजून मी पळाला असतो, पण त्या चिलखताचं वज होतं म्हणे. आता मला त्यांच्या भाषेत सांगता येणार नाही, माफी मागतो, कारण आमच्या ते पिंडात नाही आता लय तसं बोलणं. असो, तात्पर्य मंडळी, नुसतं शौर्य शौर्य म्हणून होत नाही. मग शौर्य होण्याकरता हृदयातच तेवढं धाडस पाहिजे. तुम्ही अजून पहा, आसुरबाजी हे मिलिटरीमध्ये गेले. तुम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा याची तुलना करा, तुम्ही बघा, अजून फिरा. इथं मिलिटरी म्हणून आहे का कोणी आता इथं? आता हा एक आहे, वा वा, अजून वा वा. तुम्ही अजून पहा, आपल्या महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले जास्त मिलिटरीत आहेत का सातारा सोलापूरकडचे जास्त आहेत? पश्चिम महाराष्ट्रातले जास्त आहेत. आपशिंगे नावाचं गाव आहे, आपशिंगे. कुठं महाराज, आज तुम्ही जाणार आहेत कराडकडे, तुम्हाला जाताना लागेल ते आपशिंगा. आज महाराज त्या गावात घरटी शूर आहे, घरटी मिलिटरी म्हणे. साताऱ्यात अशी गावं कितीच्या किती आहेत, तिथं घरटी काय आहेत त्याच्यात आहेत. जसं आपल्याकडे घरटी महाराज आहेत. तुम्हाला हसा काय झालं महाराज, हे बी कमी नाही बरं, हे कमी नाही. तुम्हाला उत्तर सांगतो, प्रत्येक देशाला 2 सीमा असतात. एक सीमा तुम्ही सांभाळताय, तर संस्कृतीची सीमा आम्ही लढवतोय, ध्यानात ठेवा.
चला आमच्यातले काय नसतील पण आम्ही तर नक्कीच लढवतोय विठ्ठला म्हणून एक असते धर्माची सीमा, एक असते संस्कृतीची सीमा आणि दुसरी देशाची सीमा. ती देशाची सीमा. त्याच्याकरता काय असं मुळात काय झालं महाराज, आपल्या इकडचा भाग आहे ना मुळात पहिला ड्राय दुष्काळी. दुसरी कारण आध्यात्मिकतेचं बीजारोपण आपल्याकडे जास्त आहे आणि तिकडे ती माणसं पक्के मांसाहारी, त्यांचे आहार तसे, विचार तसे. हो म्हणजे आपल्याकडे शूर झाली नाही असा अर्थ मला करायचा नाही बरं. मी उगा संख्येच्या अंगानं म्हणतोय की नुसतं माणूस म्हणून जन्माला येऊन चालत नाही. शूराकडे शौर्य असावं लागतं, धैर्य असावं लागतं. सन होतं 1999. त्याच्या आधी शिमला करार झाला होता पाकिस्तानशी. आपल्या देशाची जी सीमा आहे ना ती चीनला पाकिस्तानला जोडली जाते या बाजूला. इकडे बांगलादेश आहे, इकडचं जाऊ द्या, ह्या बाजूचं पाहू. आता मला दिशा सांगा बरं, उत्तर कुठे आहे माझे? हे उत्तर आहे. ह्या बाजूला पाकिस्तान हा, आणि आपल्या देशाचा काश्मीर, राजस्थान म्हणजे जम्मू आणि ती हे एक आता 2 संघ राज्य केली ना. नाही लडाख, हा हा लडाख, लेह लडाख, जम्मू काश्मीर, त्यानंतर पंजाबची काही बॉर्डर, राजस्थानची बॉर्डर आणि थोडी गुजरातची बॉर्डर येते या देशाच्या कडेला. महाराज 2 इतक्या टप्प्याच्या आहेत. सियाचीन ह्या भागामध्ये पार कारगिल पर्यंत हो -40 पर्यंत टेम्परेचर जात. -40 असतं. आणि राजस्थानच्या बॉर्डरवर महाराज 50 डिग्री पासून चालू होतं, 50 डिग्री पर्यंत उष्णता असते. म्हणून राजस्थानची उष्ण बॉर्डर, लेह लडाखची शीत बॉर्डर, पण तिथं सुद्धा माझा शूर उभा राहतो. म्हणून त्याही सैन्याला त्रास होतो सीमा रक्षणाचा, आपल्याही सैन्याला त्रास होतो. म्हणून अटलजीच्या आधी एक शिमला करार झाला आणि शिमला करारात असं ठरलं, पावसाळा संपला, हिवाळा लागला की तुम्ही मागं सरकायचं, आम्ही मागं सरकणार, कोणीही कोणाच्या सीमेवर जायचं नाही, म्हणजे तुम्हाला रक्षणाची अडचण नाही, आम्हालाही अडचण नाही, असा शिमला करार झाला होता. पण जसं भारताचा कॅपिटल पंतप्रधान आणि राष्ट्रपती असतो, भारताचा कॅपिटल कोण कोण आहे? पंतप्रधान आणि राष्ट्रपती. पाकिस्तानची घटना तशी नाहीये. पाकिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि सेना प्रमुख हा कॅपिटल असतो. त्यांचा मिलिटरीचा जो प्रमुख आहे तो सुद्धा काय मानला जातो? कॅपिटल मानला जातो. महाराज त्या ठिकाणच्या मिलिटरी मंचच्या प्रमुखाला सरकार पाडण्याच्या ऑथॉरिटी आहेत. जसं आपल्याकडे राष्ट्रपती राजवट लागू होते ना, जेव्हा सरकार अस्थिर दिसू लागलं की कोणती राजवट चालू होते? राष्ट्रपती राजवट चालू होते. तसं सरकारमध्ये तिथं काही घोटाळा झालाच तर तिथलं सेना प्रमुख पूर्ण देश काय करू शकतो? हातात घेऊ शकतो. मला वाटतं त्या काळामध्ये परवेज मुशर्रफ हे राष्ट्राध्यक्ष होते आणि मी मगापासून डोकं लावतोय पण मला नाव आठवेना. दुसरं म्हणजे सेना प्रमुख होते ते नवाज शरीफ राष्ट्राध्यक्ष होते आणि परवेज मुशर्रफ हे सेना प्रमुख होते. काय केलं या परवेज मुशर्रफनं? अशी कागाडी केली महाराज. सिमला करारानं ठरलं होतं की ह्या सीमेच्या पुढे जायचं नाही. पण या परवेज मुशर्रफ विस्तारवादी धोरणवादी हा यानं काही सैन्य आपल्या महत्वाच्या 3 पॉइंटवर, त्यामध्ये एक टायगर हिल, या टायगर हिलवर त्याचा जमाव नेऊन बसवला. त्या तिकडे याक, जसे आपल्याकडे मेंढ्या असतात तसे याक नावाचा एक प्राणी असतो ज्याच्यापासून त्या काश्मीरी शाली बनतात. असा मेंढपाळ, तो याकपाळ गेला तर त्याला त्या टायगर हिलवर काहीतरी वेगळं दृश्य दिसलं. ते काय आपलं सैन्य त्याला दिसलं नाही. तो जेव्हा परत आला तेव्हा त्याने सूचना दिली की मला टायगर हिलवर काहीतरी घोटाळा दिसतोय, बघा काय आहे ते. आणि मग तिथं नेमकं काय हे पाहण्याकरता एक सैनिक आणि त्याच्यासोबत 4 सहकारी अशी 5 माणसं फक्त काय बघण्याकरता जा, बघून या, काही मारा करू नका.
आणि त्या तुकडीचा प्रमुख होता, त्याचं नाव सौरभ कालिया. त्याचं नाव काय? सौरभ कालिया. सौरभ कालिया होता. 4 सैन्याची तुकडी घेऊन तो सौरभ कालिया गेला. पण त्याला एवढं सांगितलं होतं बघून ये, पण रक्तातलं शौर्य गप्प बसलं नाही. महाराज त्यांनी लगेच वेडात मराठे वीर दौडले साथ, जसं शिवरायाच्या काळात झालं त्या पद्धतीने प्रतापराव गुजराने केलं. त्या पद्धतीने ह्या सौरभ कालियाला राहवलं नाही. ह्याने गोळीबार केला. महाराज ते उंचावर होते, हे खाली होते. 4 सहकारी गेले आणि त्यांनी सौरभ कालियाला जिवंत पकडलं. जिवंत पकडलं. महाराज आपला पाकिस्तानचा पुन्हा एक करार झाला होता. करार असा झाला होता, तुमचं सैन्य आम्हाला सापडू किंवा आमचं सैन्य तुम्हाला सापडू, त्याला टॉर्चर करायचं नाही. हा एक करार आहे. हा एक करार होता की टॉर्चर करायचं नाही. जे काय होईल ते चर्चेतून निर्णयात होईल. महाराज हा सौरभ कालिया जेव्हा नेला, वय वर्ष 23 होतं महाराज त्या पोराचं. वय वर्ष 23. त्याचा वाढदिवस साजरा झाला 23वा, आणि हा इकडे आला. त्याचं लग्न जमलेलं त्या सौरभ कालियाचं. आणि 1 तासापूर्वी जाण्याच्या आधी त्यांनी आईला फोन केला होता आणि आईला सांगितलं, आई मी खात्यावर पैसे टाकले, तुला जो चेक दिलाय त्या चेकवर तुला पाहिजे ती किंमतली रक्कम लिही आणि तू धनादेशानं त्यातली रक्कम काढ. असा फोन करून तो गेला. पण पकडला गेला. महाराज त्याला एवढं टॉर्चर केलं. जेव्हा पुढं असं ठरलं परत, अटल बिहारी वाजपेयी तेव्हा आपले पंतप्रधान होते भारताचे, त्यांनी सांगितलं एकाही शूराच्या देहाची अवहेलना झाली नाही पाहिजे. महाराज भारताचे आणि पाकिस्तानचे तुम्हाला फरक सांगतो. कारण हे अनलिगल युद्ध होतं आणि करार कोणी मोडला होता? परवेज मुशर्रफनं मोडला होता. मग त्याची एवढी नाचक्की झाली होती. किती नाचक्की झाली होती, जेव्हा नवाज शरीफ अमेरिकेला गेले ह्याची मध्यस्थता करायला, तेव्हा तिथलचे हे होते, तेव्हा जॉर्ज बुश होते राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे. तर त्यांनी अपमान करून या परवेज मुशर्रफला ढकलून लावलं. पण समझोता करण्याकरता त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता भारतावर. पण त्या दबावाखाली न आलेला राष्ट्रपती आहे आपलं पंतप्रधान आहे, त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी. महाराज त्या म्हणजे महासत्ताक देशाने शेवटी अमेरिका त्या दबाव आणला होता. पण त्या दबावाला बळी पडले नाही. बळी पडले नाही. महाराज ते म्हणले आता तोही काही देश कमी राहिला नाही, म्हणले तोही कमी नाही. त्यांनी जर अणुबॉम्ब वापरला तर जड जाईल, 3रं महायुद्धाची मुहूर्तमेढ लागेल. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी म्हटले होते त्यांना बॉम्ब टाकायचं तर टाकू द्या. त्यांनी त्यांच्या क्षेत्रफळाचा विचार करावा. भारतापेक्षा त्यांचं क्षेत्रफळ कमी आहे. त्या अणुबॉम्बची जी रेंज असते ते जर एक आपल्या सीमेवर जरी पडला भारताच्या, तर अख्खं पाकिस्तान खाक होईल आणि आपला भारताचे 3 राज्य जातील. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी म्हटले त्यांना काय टाकायचं ते टाकू द्या, मी माझ्या देशाला 25% कुर्बान करायला तयार आहे, पण त्यांना नाचिराग बनवून ठेवेल. दबावाखाली न येता ते युद्ध केलं. तर अटल बिहारी वाजपेयींनी असं ठरवलं होतं की त्या युद्धामध्ये कोणत्याही देशाचा सैनिक मरो, त्यांचा मरो आपल्याकडून किंवा आपला मरो त्यांच्याकडून, त्याच्या देहाचा अवमेळ नाही झाला पाहिजे, अवहेलना नाही झाली पाहिजे. जेव्हा 50 शिपाई पकडले मारले गेले कोणाचे? पाकिस्तानचे. तर ते तुमचे शिपाई आम्ही मारले, हे नवाज शरीफला पत्र पाठवलं की तुम्ही तुमचे घेऊन जा. तर हे अनलिगल युद्ध असल्यामुळे नाचक्की होईल. ते म्हणे आमचे नाहीतच, हे आतंकवादी आहेत म्हणे, आम्ही घेणार नाही. त्यांनी 50 घेतले नाही. आणि अटल बिहारी वाजपेयीने आपला एकही भारताचा शूर तिकडे त्याची अवहेलना होऊ दिली नाही. जेव्हा सौरभ कालिया मारला गेला, त्याचं प्रेत जेव्हा आणलं, त्याच्यावर एवढं टॉर्चर केलं होतं, त्याचे शरीरातले 80 तुकडे केले होते, तोडले होते. त्याला एकाकी नाही मारलं. त्याचं नाक कापला, त्याचा कान तोडला, त्याची लघवीची जागा तोडली. कशा वेदना त्या लेकरांना सहन केल्या असतील. आणि अशी अंगावर 80 घात देऊन ते आणलं. जेव्हा सौरभ कालियाला त्याच्या आईजवळ नेलं, तेव्हा सौरभ कालियाला त्याच्या आईला ओळखायला आला नाही. सौरभ कालिया ओळखायला नाही आला.
म्हणजे मंडळी आज ती मंडळी तिथे लढतायत म्हणून आज आम्ही तर सुखाने ध्यानात ठेवू. शूर आम्ही वंदिले, शूराला नमस्कार. तुम्हाला घटना सांगतो, पुढे विस्तार करत नाही पूर्ण कारगिल युद्धाचा. म्हणून जगातलं सर्वात उंचावरचं युद्ध झालं ते. एवढ्या उंचावर वॉर एकही झालेला नाही. सगळ्यात उंचावरचं कारगिलची उंची, आता मी ते गणित पाठ केलं होतं माझ्या लक्षात नाही, तर जगातल्या सगळ्यात उंचावरचं ते युद्ध झालं आणि भारतानं ते विजय करून दाखवलं. बरं, सगळ्यात उंचावर होतं ही पहिली अडचण होती. आणि दुसरी अडचण अशी होती, ते वर होते ना आपण खाली होतो. आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणचा सहज त्यांना फायदा व्हायचा. म्हणजे त्यांनी दगड जरी मारला तरी त्या दगडाची तिथून जी गती आहे ती खाली येऊन त्याचा वेग वाढायचा. म्हणजे गुरुत्वाकर्षण त्यांना फायदा होत होता. पण असं असताना सुद्धा या सगळ्या गोष्टीला तोंड देत महाराज अटल बिहारी वाजपेयी अध्यक्ष आपलं पंतप्रधान होते, त्यांच्या नेतृत्वात ते युद्ध विजयी झालं. हे सौरभ कालिया सांगत होतो. पहा तुम्ही, तुम्हाला एक घटना संपली माझी वेळ, पण एक विचार सांग. माणूस मरतो ना ते 8 प्रकार आहेत त्याचे. ऐकताय ना? 8 प्रकार आहेत. त्यामध्ये आपल्या वाट्याला थर्ड क्लास 4 आहेत आणि सत्पुरुषाच्या वाट्याला 4 आहेत. मोजा आता आपण कसे मरतो. काय आत्महत्या करतात, काहीची हत्या होते, काही आत्महत्या करतात. किती प्रकार झाले? 2. काही अकाली मरतात, ऍक्सिडेंट मध्ये, रोगराईमध्ये. प्रकार 3. आणि काहीला नैसर्गिक मरण येतं, वय झालं की मरण येतं. हे किती मरणाचे प्रकार आहेत आपले? 4. आता सत्पुरुषांचे 4 आहेत महाराज. आत्मत्याग 1. आत्मत्याग काय असतो? आत्मत्याग म्हणजे अन्न पाण्याचा त्याग करून देवाचं चिंतन करत राहतात. जैन समाजामध्ये त्याला संतारा म्हणतात. बघा, जैन समाजामध्ये ती पद्धत आहे. हो, जैन समाजात आहे. विनोबा भावेने सुद्धा संतारा घेतला होता. म्हणजे त्याला आपल्याकडे शास्त्रामध्ये अनशन व्रत म्हणतात. अनशन व्रत, खायचं नाही, प्यायचं नाही, मृत्यूची वाट पाहायची. हा झाला आत्मत्याग. एक असतं आत्मसमर्पण, ते मागं ठेवतो. आत्मसमर्पण. एक असते समाधी, ज्ञानोबा त्यांची काय आहे? समाधी आहे. आणि एक असतं निर्याण, तुकोबाचं काय आहे? निर्याण आहे. त्यात आत्मसमर्पण आहे ना महाराज. ऐका, 4 आपल्या वाट्याला आहेत आणि 4 सत्पुरुषांच्या वाट्याला आहेत. तुमच्याकरता सांगतो, शास्त्राने शूर आपल्या पदरात नाही टाकला, शूर आत्मसमर्पणात टाकलाय. म्हणजे साधूच्या योग्यतेचं मरण असतं शूराचं मरण. कोणाच्या योग्यतेचं? म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, हे जेवढं आम्हाला अभिमानास्पद आहे तेवढंच अभिमानास्पद आहे की 23 वर्षाचा सौरभ 80 घाव सहन करून देशाकरता गेला. हे तेवढं सन्मानाचं आहे. म्हणून शूराचं मरण आपल्या यादीत नाहीये, शूराचं मरण साधूच्या यादीत आहे. त्याला पक्क माहित असतं, ही जर रेशमी ओलांडली, अरे पुढून बाण येईल, गोडी येईल किंवा शस्त्राचा घाव येईल, कदाचित मी मरेलही, पण तो देशाकरता ते समर्पण करतो. म्हणून त्याला आत्मसमर्पणाच्या यादीमध्ये घातलं जातं. तो पाहत नाही काय घाव आला आणि काय आला. शूराचं धैर्य कसं असतं खरं सांगू का? शूराचं धैर्य आपल्याला कळणं शक्यच नाही. एक राजा होता, त्याची दाढी करायला एक न्हावी जात होता. लय गोड दृष्टांत ऐका तुम्ही. बंकट स्वामी द्यायचे हा दृष्टांत. ते का द्यायचे ते मी कीर्तनात सांगू शकत नाही, पण दृष्टांत स्वामींचा आहे. एका राजाची दाढी करायला कोण गेला? एक न्हावी गेला. आणि दाढी करता करता थोडं खरचटलं. कोणाला? राजाला. राजानं असं केलं. कोणी केलं? राजाने. तो न्हावी हसला. काय राजा? अरे हसला का म्हणे तू? थांबता म्हणले. हसला का? काय राव, तुम्हाला वस्ताऱ्याचं थोडं खरचटलेलं सहन व्हायना, शूर रणांगणावर तुम्ही बाण कसा सहन करता, भाला कसा सहन करताल, तलवारीचा घाव कसा सहन कराल? ठीक आहे, कर दाढी तू. सगळी दाढी झाली. ए भाला आणणारे, होय राजे साहेब मी थट्टेत बोलून गेलो राव, माफ करा राव. नाही माफ, तू 2 मिनिटं थांब म्हणले. ही परीक्षा तुझी माझी नाहीये, ही परीक्षा अधीर माणसाची, शूराची. ध्यानात ठेव. तू ललकारला, शूर आला, 2 मिनिटं थांब. राजे मग उभा राह रे म्हणले, आणा रे भाला. भाला आणला
आणि राजाने नाव्याच्या पाया पाय ठेवला. खाली कोणाचा पाय? नाव्याचा, आणि वर राजाचा. असा भाला घेतला ना असा खुपसला तर राजाच्या पूर्ण पायाला छेदून उघड टोक नाव्याच्या पायाला गेलं. ते ठणाना बॉम्बलाय लागला. राजा स्थिर होता. ओ आडायला लागला, म्हणू लागला घाव कसा सहन करील, असा सहन करील, चल निघ म्हणले. हे शूर असत. बाण शस्त्र ही गोळी त्याला काय करावी लागते? सहन करावी लागते. तेव्हा त्याला उंच स्थानावर मान मिळतो. तयारी ती. म्हणून ज्ञानोबाला मुक्ताई म्हणते, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, तयारी ती दृढ मन करी साधाया कारण. शेवटचा दुसरा तुका म्हणे सती तुका शेवटचा दृष्टांत फक्त 2 मिनिटात सांगतो आणि थांबतो. तुका म्हणे सती आग्न न देखे ज्या रीती. सती एक प्रथा होती आपल्याकडे. ती प्रथा का चालू म्हणजे का नाव पडलं तिला सती प्रथा? कारण शंकराला दक्षाने आमंत्रण